विशेष दोष निवारणासाठी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी कोणकोणत्या पूजा किंवा उपाय करू शकता हे या ठिकाणी सांगतो. काळ सर्पदोषासाठी तुम्ही रुद्राभिषेक करा. त्याच पद्धतीने विवाह दोषासाठी शिव पार्वती अभिषेक किंवा उमा महेश्वर पूजन हे करायचं आहे. त्याच पद्धतीने आरोग्यासाठी महामृत्युंजय पूजन किंवा महामृत्युंजय हवन किंवा पशुपतास्त्र हवन तुम्हाला करायचं आहे. आर्थिक अडचणींसाठी उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे. संतती प्राप्तीसाठी बेलपत्र किंवा तुपाचा अभिषेक किंवा तुपाचा रुद्राभिषेक महादेवांना करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पशुपतास्त्र हवन किंवा पशुपतास्त्र स्तोत्राचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. त्याच पद्धतीने गृह शांतीसाठी जे काही नवग्रह पूजन आहे ते नवग्रह पूजन करायचं आहे किंवा नवग्रहांचे जेवढे पण काही द्रव्य आहेत, त्या काही डाळी आहेत किंवा त्या रंगाचे जे काही कपडे आहेत ते महादेवांना त्या दिवशी अर्पण करायचे आहेत. वंशवृद्धीसाठी शिवालयामध्ये प्रदक्षिणा करायची आहे. मात्र ती जी काही प्रदक्षिणा आहे ती अर्धी प्रदक्षिणा असेल, पूर्ण प्रदक्षिणा महादेवांना वर्जित आहे हे लक्षात ठेवा. महाशिवरात्री